कालच सगळ्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आज मतमोजणी चालू आहे. ठीक आहे ना, पण गृहिणींना कामं कुठे चुकतात का? मतमोजणी तिकडे चालू आहे. आपल्याला मतं मिळो न मिळो, आपल्याला कामं तर करावेच लागणार आहे, बरोबर ना? चला आता मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पा मॅजिकल फूड सिक्रेट मध्ये. आज आपण बनवणार आहोत हाय प्रोटीन राईस. त्यासाठी अर्थातच मी 1-2 लवंगा आणि जिरे फोडणीला घातलेले आहे. आणि काय घालायचं आहे त्याच्यात, मला 1 वेलदोडा घालते टेस्टसाठी, कारण मला काही जास्त प्रमाणात नाही बनवायचं आहे, 2-3 प्लेट्सचाच बनवायचा आहे. अशा रीतीने आता आपण कांदा फ्राय करायला घातलं आहे. निवडणुकीतनं कोणी पण जिंकून येऊ, पोटा पाण्याचा प्रश्न तर आपल्याला सोडवायचा आहे, बरोबर ना? त्याच्यामुळेच लागा आपल्या कामाला. थोडीशी कोथिंबीर घातली आहे, चवीनुसार मीठ घातलंय. काहीतरी घरात नवीन नवीन लागत असतं हो. घरच्या गृहिणींना कोणी निवडून देव ना देव, तिची ड्युटी तिला चालूच ठेवावी लागते. मला आहे बरं का बडबड करायची सवय. तुम्ही माझ्याशी कोणी बोलता नाही बोलता, माझी बडबड तर चालूच राहणार आहे. मला खूप गप्पा मारायची आवड आहे. आणि तुम्ही सगळेजण मला भेटलेत, पण कधी माझ्याशी पूर्ण मोकळेपणाने बोलाल काय माहिती. माझ्या रेसिपीबद्दल पण कोणी काही सांगत नाही, फक्त हो ओके बस. हे बघा, आता आपण लसूण पेस्ट घालतोय 1 चमचाभर. लसणाशिवाय मजा नाही हो कुठल्याही गोष्टीला. आपण हाय प्रोटीन राईस बनवतोय ना. मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता तुम्ही, मिस्टरांच्या टिफिनला पण देऊ शकता, वेगळ्या प्रकारे. आता याच्यात मी ना काय घालणार आहे माहिती का तुम्हाला? कांदा तर अजून आपला फ्राय होतोय, पण त्याच्यात मी ब्रोकोली असते ना, तिचे देठ ते मस्त बारीक चिरून घेतलेले आहे. म्हणजे भाज्यांचा पुरेपूर वापर. भाजीचे देठ पण वाया नाही घालवायचे, बरोबर ना? एवढ्या महागड्या भाज्या आहेत आणि काय म्हणतात एवढ्या पौष्टिक आहे. जेवढं खाता येईल तेवढं खाऊ शकतो आपण. चटण्या पण छान बनवता येतात त्याच्या. तुम्हाला माहिती का, दोडक्याच्या सालीची, भोपळ्याच्या सालीची पण चटणी बनवली जाते. तुम्ही बनवता का कधी? कशी बनवता मलाही सांगा जरा, हो की नाही? चला आता इथे आपण थोडेसे मटार आणि शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. आता मी यामध्ये घालते चिरलेली ब्रोकोलीचे बारीक तुकडे बरं का, आणि तोंडल्यांचे बारीक बारीक चिरून घेतले की जेणेकरून पटापट शिजावे, हो की नाही? कच्चं राहता कामा नये, बरोबर ना? आणि आता सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट, की जो प्रोटीन्सचा पूर्ण खजिना आहे, ते म्हणजे आपले सोयाबीन चंक्स, जे की मी अर्धा तासापूर्वी छानपैकी मिठाच्या पाण्यात भिजत घातले होते. हो, भात बनवण्याच्या आधी तुम्ही अर्धा तास आधी सोयाबीन चंक्स भिजत घाला बरं का, नक्की, नाही तर वेळेवर फजिती, हो ना? तेच तर. आता एवढे मी साधारणतः 1 मूठभर घातलेले होते. आम्हाला आवडतात राईसमध्ये, तुम्हाला आवडतात का सांगा मला. आता आपण याच्यात घालणार आहोत धने जिरे पावडर 1 चमचा, हळद 1 टीस्पून, नंतर गरम मसाला 1 टीस्पून, कांदा लसूण मसाला 1 टीस्पून. अजून काय राहिलंय आता? ओके, सब्जी मसाला राहिला आहे बरं का. हो, सब्जी मसाला तो पण 1 टीस्पून. ओके, ठीक आहे, तो पण घालून घेतला. वा, काय छान वास येतोय, खूपच छान सुवास येतोय सगळ्याचा. आता हे सगळं आपण 2 मिनिटं छानपैकी फ्राय करून घेऊया. तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ. तुम्ही कोणते तांदूळ वापरता हो? मी ह्यावेळेस दुसरे तांदूळ आणले, कोलम का काय आणले, इंद्रायणी काय माहिती,
थांबा बघते बरं. एकदम बारीक तांदूळ आहे. कुठला तांदूळ आहे तुम्हाला सांगता येतो का? मला सांगा बरं, मी दाखवते तुम्हाला. दिसतोय का तुम्हाला तांदूळ? एकदम बारीक आहे हो, एकदम बारीक दाणा आहे आणि खूप चविष्ट आहे. मीच आणला आहे पण मला त्याचं नावच लक्षात नाही आहे. सुरती कोलम का काहीतरी आहे असं वाटतंय, मला लक्षात येत नाही. तुमच्या लक्षात येतोय का हा राईस कोणता आहे? मला नक्की सांगा, कारण मला परत आणायचा आहे तो आणि माझं नाव नाही लक्षात आहे. तुम्हाला जर, अर्थात तुम्ही सगळे हुशारच, तुम्ही सांगा लवकर मला याचं नाव काय. चला बा, आता राईस तर धुवून झाला आहे, मसाला जळायला नको. 1 वाटीभर मी घेतलेला आहे वाडगं, म्हणजे मोठी वाटी, छोटी नाही. साधारणतः त्याच्यात 3 जणांचा राईस आरामशीर होतो. खूप छान आहे तो राईस. आता छानपैकी तो परत छान फ्राय करून घ्यायचा बरं का, नाहीतर मग चिकट चिकट होतो आणि मोकळा होत नाही दाना दाना, आणि मसाला सगळीकडे लागत नाही. त्यामुळे छानपैकी अजून मस्त त्याला 1 ते 2 मिनिट छान परतून घेऊया आपण. बघा, हो की नाही? मसाला कमी वाटतोय का तुम्हाला? मग आपण थोडासा अजून टाकूया, कांदा लसूण वगैरे, हो की नाही? आवडीनुसार हो. कधी तिखट खावंसं वाटतं, कधी फिक्क. आज थोडंसं तिखट वाटतंय करावंसं, त्यामुळे थोडासा अजून 1.5 स्पून टाकला आहे मी मसाला. वाव, कलर पण मस्त आला आहे. सोयाबीनमुळे अर्थातच त्याची चव आणखी छान होणार आहे. चला तर मग झाला आहे आपला फ्राय. त्याच्यात आता आपण थोडंसं कोमट पाणी करायला ठेवलेलं आहे मी साईडला, ते घालूया त्याच्यात आणि शिजायला ठेवूया. राईस कसा होतो दाखवते मी तुम्हाला शिजत आला की. तांदळाला किती पाणी लागतं ना, हे तुमच्या तांदळाच्या प्रकारावर डिपेंड आहे. काही तांदळांना कमी पाणी लागतं, म्हणजे भाताला कमी पाणी लागतं, काहींना जास्त लागतं. ते आपल्या आपल्या अंदाजानुसार आपण कोणता राईस घेतोय त्यावर डिपेंड्स. आता माझ्या ह्या भाताला कमी पाणी लागतं, त्यामुळे मी दोन ग्लास साधारण घातले, 2 ते 2.5 ग्लास. आणि वरनं थोडीशी कोथिंबीर, ताजी ताजी फ्रेश. आमच्या इथे जवळच भाजी मार्केट आहे, त्याच्यामुळे मला सगळा भाजीपाला ताजा ताजा कधी पण आणायला मिळतो. पण काय होतं माहिती का, मेसच्या गडबडीत जायलाच जमत नाही मला. मेसच्या टिफिनची पण गडबड असते आणि ती धावपळ तर विचारूच नका, फार जास्त असते. ठीक आहे, आता राईसला आपण छान एक उकळी येऊ देऊ. मी कुकरमध्ये खास नाही लावला की तुम्हाला त्याची प्रोसिजर दाखवता यावी म्हणून. आणि पातेल्यात तो अर्थात छान मोकळा पण होईल. एक उकळी आली, पाणी थोडंसं आटलं की आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि मंद आचेवर मग शिजवून घेऊया. कसा होतोय आपला हाय प्रोटीन राईस, म्हणजेच सोयाबीन राईस? सांगा मला नंतर, दिसल्यानंतर कसा दिसतोय ते. चला, आता आपल्या राईसला छानपैकी उकळी आलेली आहे आणि अरोमा तर इतका सुंदर येतोय काय सांगू तुम्हाला. खूप सुवास दरवळला आहे. आताच मी बाहेर गेले 1-2 मिनटं, तर त्या काकू, शेजारच्या काकू म्हणत होत्या, का गं काय आज काय विशेष बनवलंय तू, वास छान येतोय. म्हटलं काही नाही हो, राईसच बनवतीये. हो ना, मसाल्यांचा वास आणि हे इतकं. मी म्हटलं थोडंसं उकळतंय तोपर्यंत बाकीचे कामं करून घ्यावे, नाही का. चला, आता राईस आपला शिजत आलेला आहे, हे बघा. आता आपण त्याच्यावर मस्तपैकी झाकण ठेवूया. 5-6 जणांचा तर झालाय. मस्तपैकी झाकण ठेवूया. आता त्याला बारीक आचेवर 5 ते 10 मिनिटं. चला तर आपला राईस शिजलाय का बघूया जरा. शिजलाय. थोडं चवीला मीठ कमी वाटतंय, आता आपण ते घालूया. मला थोडं कमी वाटलं,
आणि झालाय आपला राईस. कसा वाटतोय सांगा मला. मोकळा मोकळा झालाय छान. अजून वाफ त्याची काढली ना तर अजून तो मोकळा होणार. बघा हाय रिच हा राईस अर्थात सोयाबीन राईस तुम्हाला आवडतोय का? आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. अशाच नवीन नवीन रेसिपी आपण बघत राहू, करत राहू. हे बघा किती सुंदर झालाय हा राईस. मस्त वाटतोय ना. चला थँक्यू सो मच. यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया. एकदम टेम्पटिंग दिसतोय ना. आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला. थँक्यू सो मच.